महाराष्ट्र माझा विजन या एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमामध्ये सहभागी होऊयात। सुधीर मुनगंटीवार आपलं विजन मांडणार आहेत। पक्षाचा आदेश हेच आपलं कर्तव्य असं मानून गेली 3 दशकं स्वतःची राजकीय कारकीर्द घडवणारे आणि जसं मगाशी आधीच्या सत्रातले पाहुणे जयंत पाटील यांनी सांगितलं, कधीही आपला आक्रमकपणा समोर दिसू न देणारा असा एक महाराष्ट्राच्या राजकारणातला चेहरा म्हणजे भाजपचे नेते आणि महाराष्ट्राचे वन आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार या सत्राचे आपले पाहुणे आहेत। सर, आपलं खूप खूप स्वागत या कार्यक्रमामध्ये। आपल्याला गप्पांना सुरुवात करायची आहे आणि आपल्या सोबत गप्पा मारण्यासाठी एबीपी माझाचे राजकीय संपादक गणेश ठाकूर सुद्धा असणार आहेत। कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी तुमच्या कारकिर्दीचा आढावा घेणारे छोटीशी एव्ही पाहूयात। भाजपच्या जुन्या जाणत्या आणि निष्ठावान नेत्यांपैकी एक म्हणजे सुधीर मुनगंटीवार। एकच लक्ष, भाजपसाठी कायम दक्ष हा त्यांचा 30 वर्षांच्या कारकिर्दीचा उद्देश राहिलाय। 2014च्या आधी विरोधकांशी 2 हात करताना पहिल्या फळीत असणाऱ्या सुधीर भाऊंनी 2014 नंतर वन आणि अर्थ खात्याचा भार सांभाळला। नव्या सरकारमध्ये सुधीर भाऊ पुन्हा वन खात्याचा भार सांभाळतायत। कोटी कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प क्रमशः सुरू आहे। मात्र त्याच वेळी हॅलो ऐवजी वंदे मातरम म्हणण्याच्या त्यांच्या सूचना वादात सापडल्या। आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हाकेच्या अंतरावर आहेत, तर 2024च्या निवडणुका पुण्या 1.5 वर्षांवर आहेत। अशा वेळी महागाई, मंदीचं सावट, बेरोजगारी, महिला सुरक्षा या मुद्द्यांवर काय आहे भाजपचं धोरण? कसा असणार आहे भाजपचा रोडमॅप? याबाबत संवाद साधण्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार। मी सुधीर मुनगंटीवार सर आणि गणेश ठाकूर यांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं। आणि यानंतर मी मंचावर आमंत्रित करते चिल्ड्रन टेक सेंटरचे फाउंडर आणि सीईओ मिस्टर पुरुषोत्तम पाचपांडे यांना। धन्यवाद। या कार्यक्रमाच्या आखणीप्रमाणे मुनगंटीवार सर, मी आपणास विनंती करेन की आपण आपलं विजन सुरुवातीला 5 ते 7 मिनिटांमध्ये मांडावं आणि त्यानंतर गणेश ठाकूर यांच्याशी आपला संवाद होईल। तिथे घेतलं तरी चालेल, हे वरती आहे फार। हां, वंदे मातरम। मी सर्वप्रथम एबीपी माझ्याच्या टीमला मनापासून सदिच्छा देतो, शुभकामना देतो। माझा महाराष्ट्र या शब्दात आपुलकी आहे आणि विजन महाराष्ट्र या माध्यमातून आपल्या राज्याची पुढे दिशा काय असेल, आपल्या राज्याच्या प्रगतीची वाटचाल काय असेल यावर चिंतन, चर्चा, मंथन गेल्या 10 वर्षापासून एबीपी माझा करताय आणि म्हणून माझ्या वतीने मी एबीपी माझाचं मनापासून अभिनंदन करतो। खरं तर मला जे विभाग दिले त्या विभागाचं वर्गीकरण करायचं असेल, वन विभागाचा संबंध हा पर्यावरणाशी तर आहेच, पण प्राणवायूशी आहे। म्हणजे प्रत्येकाच्या नाकाशी माझ्या वन विभागाचा संबंध येतो। सांस्कृतिक विभागाचा जर संबंध बघितला तर तो मनाशी आहे। आनंदी मनासाठी सांस्कृतिक विभाग काम करतो आणि मत्स्यपालन विभाग आहे ज्याचा संबंध प्रोटीन देत शरीराला मजबूत करण्यासाठी पोटाशी आहे। खरं तर वन विभागाच्या माध्यमातून एक गोष्ट निश्चित आहे, एक मोठं दायित्व आहे, मोठी जबाबदारी आहे। साधारणतः 1820 नंतर 50% जास्त वनक्षेत्र आपण नष्ट केलं। मला कधी कधी वाटतं की शेख चिल्ली हे पात्र हे फक्त कथेत नाही, हे तुमच्या माझ्यात आहे की पर्यावरणाला बिघडवण्याचं कार्य केलं। आणि म्हणून पहिलं विजन की माझ्या राज्यामध्ये 3,07,713 स्क्वेअर किलोमीटरपैकी
33% वनक्षेत्राकडे माझ्या विभागाच्या माध्यमातून, लोकसहभागातून, लोक आंदोलनातून आपण प्रवास करू शकू का? खरं तर मागे 5 वर्ष वनक्षेत्रामध्ये जेव्हा आम्ही काम केलं त्याचे चांगले सुपरिणाम हे फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया जी भारत सरकारची एक संस्था आहे, ती साधारणतः प्रत्येक राज्याचं आकलन आणि मूल्यांकन करते आणि त्या दृष्टीने आज 1332 स्क्वेअर किलोमीटर, 1332 चौरस किलोमीटरनी वनक्षेत्र हे 2015 ते आजपर्यंतच्या या वातावरणामध्ये वाढलं. मँग्रोव्ज म्हणजे याला तिवराचं जंगल किंवा कांदळवन म्हणतो. सुनामी थांबवण्यासाठी समुद्र किनाऱ्यावरच्या समस्या या थांबवण्याच्या दृष्टीने सर्वात मोठं मँग्रोव्ज म्हणजे कांदळवन. आपल्याला सांगताना मला मनापासून आनंद होतो की 2014ला या संदर्भात वनविभागाचं काम सुरू केल्यानंतर आत्ता 102 चौरस किलोमीटरनी कांदळवन म्हणजे मँग्रोव्ज हे महाराष्ट्रात वाढलं, ज्याचं कौतुक परवा भूपेंद्र यादवजी माननीय मुख्यमंत्र्यांकडे आलेत तेव्हा त्यांनी कौतुक केलं. आता विजन काय, तर यामध्ये अजून वेगाने वाढ करण्याच्या दृष्टीने अतिशय उत्तम टेक्नॉलॉजीचा उपयोग करत असणाऱ्या कायद्याची अंमलबजावणी करत, या कायद्यांमध्ये दुरुस्ती करत, जंगल से जीवन के मंगल तक, वन से धन तक या सूत्रांनी कार्य करायचं आहे. यामधला एक विजन हे एक महत्त्वाचं आहे की आपण इतका कार्बन डायऑक्साईड सोडतोय, मग प्रत्येक शहरामध्ये त्याचा एक विकास आराखडा आहे, त्याला आपण डेव्हलपमेंट प्लॅन म्हणतो DP. पण त्या शहराच्या प्रदूषणाच्या संदर्भातलं आकलन कधी केलं जात नाही, त्याचं मूल्यांकन केलं जात नाही. म्हणजे उदाहरण 2018 मध्ये मी IIT पवईच्या एका विभागाला, पर्यावरणाशी संबंधित विभागाला काम दिलं की संजय गांधी नॅशनल पार्क 104 स्क्वेअर किलोमीटरचा आहे. या 104 स्क्वेअर किलोमीटरच्या नॅशनल पार्कचा फायदा हा मुंबईकर जनतेला कोणत्या कोणत्या पद्धतीने होतो मी विस्तृत सांगणार नाही, पण एकच गोष्ट सांगतो की देवानी किती आपल्याला मोठी भेट दिली. जर तसं 104 स्क्वेअर किलोमीटरचा संजय गांधी नॅशनल पार्क उभा करायचा असेल आर्टिफिशियल, आपल्या पैशांनी 11,77,000 कोटी खर्च होतात आणि दरवर्षी 505 कोटीचा कार्बन स्टॉक संजय गांधी नॅशनल पार्क करतो. म्हणजे साधारणतः असणारं जे प्रदूषण पर्यावरणाच्या संतुलनात 104 स्क्वेअर किलोमीटरचं संजय गांधी नॅशनल पार्क रुपयामध्ये मोजायचं असेल तर साधारणतः 505 कोटी वर्षाला यासाठी आपले वाचवतात. पाण्याच्या संदर्भात 600 कोटीपेक्षा जास्त वाचवतात. आणि म्हणून आम्ही निर्णय केला, जेव्हा IIT पवईनी आम्हाला रिपोर्ट दिला की DPच्या धर्तीवर एक कायदा केला पाहिजे आणि TPP ट्री प्लांटेशन प्लॅन त्या शहरावर हा अनिवार्य केला पाहिजे की या शहरामध्ये इतके उद्योग आहे, या शहरामध्ये इतकी वाहनं आहे, इतकी लोकसंख्या आहे, इतका कार्बन डायऑक्साईड हा पर्यावरण प्रदूषित करण्यासाठी सोडला जातो, तर कायद्याने त्यांच्यावर ही जबाबदारी देण्याची आवश्यकता आहे. म्हणून TPP हा आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. जैवविविधता, खरं तर बायोडायव्हर्सिटी इतकी होती, म्हणजे मी मंत्री जागेवर जेव्हा पहिल्यांदा बैठक घेतली तेव्हा मलाही आश्चर्य झालं आणि तुम्हालाही आश्चर्य होईल की इंग्रजांनी येऊन महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या भाताच्या जाती काढल्यात. 14,000 जाती या भाताच्या आपल्या राज्यामध्ये होत्या, आता 100च्या आत आहेत. अशा विविध जैवविविधता आहे. काही निरक्षर असणारी आमची एक बहीण जिला पद्मश्री दिलं, त्या जैवविविधतेमध्ये काम करताय. पण सरकार म्हणून याकडे लक्ष कमी होतं, म्हणून आपण विजन ठेवलं की ही जी जैवविविधता आहे ही टिकवण्याची आमची जबाबदारी आहे आणि या जैवविविधतेकडे जे दुर्लक्ष झालं आहे ते योग्य नाही आणि त्या दृष्टीने एक आम्ही मोठा प्लॅन हा या संदर्भामध्ये आम्ही करतोय. बांबू बोर्ड असेल, फर्निचर क्लस्टर असेल, वनशेती असेल, प्राणी संग्रहालय असेल, वन्य प्राणी व मानव संघर्ष असेल, वनावर आधारित उद्योग असतील, वनावर आधारित रोजगार असतील, अशा विविध क्षेत्रामध्ये महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये वन विभागाने काही निश्चित कार्य करण्याचं आम्ही ठरवलं आहे.
आणि या कार्यामध्ये आम्ही पुढे जातो आहे. आणि त्या दृष्टीने मग इको टास्क बटालियन असेल, आर्मीची एक इको बटालियन आम्ही वृक्ष लावण्यासाठी नियुक्त केली आहे. ग्रीन आर्मी आपण केली, ज्याचे 6.1 मिलियन मेंबर झाले आहे. निसर्ग पर्यटन विकास केला आणि आता साधारणतः 61 अनटच अशा जागा विकसित आपण करतोय. स्वर्गीय उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यानाचं काम करतोय. कन्या वनसमृद्धी योजना यामध्ये आपण जातोय. पण वन विभागाचं एकच सूत्र आहे, जंगल से जीवन के मंगल तक. 2000 पासून 2022 पर्यंत प्रदूषणाच्या मृत्यूमध्ये 300 पट वाढ झाली आहे. हा चिंतेचा विषय आहे. आणि याला जर आपण आज लक्ष दिलं नाही तर निश्चितपणे कदाचित मनुष्य असेल, मनुष्याला ताटामध्ये जितकं अन्न घ्यावं लागेल त्याच्या अर्ध्या टॅबलेट्स खाव्या लागतील अशी अवस्था दूर नाही. आणि म्हणून त्या दृष्टीने आम्ही राज्यामध्ये काम करत असताना या अगोदर 4 लिम्का रेकॉर्ड बुक मध्ये आमचं नाव आलं. पोलंडमध्ये जेव्हा या संदर्भामध्ये चर्चा झाली तेव्हा कौतुक झालं. आमचा प्रयत्न आहे की आम्ही देशामध्ये पायोनियर म्हणून काम करावं. दुसरा विभाग आहे ज्याचं विजन महत्त्वाचं आहे, तो आहे सांस्कृतिक विभाग. शेवटी कोणता देश किती धनसंपन्न आहे यापेक्षा तो किती गुणसंपन्न आहे यावर आता मूल्यांकन केलं जातं. संयुक्त राष्ट्रसंघाने सुद्धा पर कॅपिटा इन्कम किंवा GDP याच्या बाहेर जाऊन हॅपीनेस इंडेक्स आता हा निश्चित होतोय की तो देश आनंदी किती आहे. आणि याकरता आमच्या विभागाने काही निर्णय केले की ज्या निर्णयाच्या माध्यमातून आमचं सांस्कृतिक क्षेत्र हे जगामध्ये, मी जेव्हा वित्तमंत्री होतो तेव्हा देशातल्या जगातल्या 193 देशात महाराष्ट्राची इकॉनॉमी कोणत्या नंबरवर आहे हे अभ्यास करायला सांगितलं. आणि त्या अभ्यासातून आमची इकॉनॉमी जगामध्ये 36व्या क्रमांकाची होती. 193 देशात 36व्या क्रमांकाची. सांस्कृतिक विभागाचा जेव्हा मी वारसा पाहतोय, जर याचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला तर मी हे अभिमानाने सांगू शकतो की जगातल्या 193 देशात पहिल्या टॉप 10 मध्ये असणारा सांस्कृतिक वारसा हा तुमचा माझा आहे. इतका प्रचंड विरासत, सांस्कृतिक विरासत आमच्या तुमच्याकडे आहे. मग ते केंद्र सरकारचे 288 पुरातत्व विभागाने संरक्षित करण्यासाठी अधिग्रहित केलेली स्मारक असतील की आमची 387 स्मारक असतील. सर्वात जास्त चित्रपट जगामध्ये भारतात निघतात आणि भारतीय चित्रपट उद्योग हा सर्वात मोठं काम मुंबईमध्ये करतो. आणि सर्वात मोठं आमच्यासाठी कदाचित आमचं हजारो जन्माचं पुण्य असेल की आमचा जन्म महाराष्ट्रात झाला, जिथं आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगता येतो. आणि 350 वर्ष राज्याभिषेकाला 6 जून 2024ला पूर्ण होते. आम्ही निर्णय केला आहे की राज्याभिषेक म्हणजे फक्त एक कार्यक्रम नाही आहे. राज्याभिषेकामध्ये माझा विजन निश्चित आहे. मा जिजाऊनी जो संवाद छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केला, छत्रपती शिवाजी महाराज स्वतःचा राज्याभिषेक करून घ्यायला तयारच नव्हते. मा जिजाऊचा आणि छत्रपतीचा राज्याभिषेकाच्या संदर्भातला जो संवाद आहे, त्या संवादावर या राज्यामध्ये भामरागड ते रायगड, चांदा ते बांदा, गडचिरोली ते गडहिंग्लज या महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत जर या राज्याभिषेकामध्ये 1 वर्ष आम्ही जनाजनाच्या मनामनापर्यंत छत्रपतींचा संदेश पोहोचवू शकलो आणि प्रत्येकाने फक्त त्या मार्गावर 1 पाऊल टाकलं तर मी हे निश्चित सांगू शकतो की आपला महाराष्ट्र, माझा महाराष्ट्र, तुमचा महाराष्ट्र जगासाठी दिशा देणारा होईल हा माझा विश्वास आहे. आणि या दृष्टीने या क्षेत्रामध्ये आम्ही कार्यरत आहोत. शेवटचा एकच मुद्दा, कारण मत्स्य विभागामध्ये खूप आम्ही नवीन उपक्रम ठरवले आहेत, पण मत्स्य विभागात आमचं टार्गेट आहे 5885 कोटी मागच्या वर्षी निर्यात केलं गेलं. पण मत्स्य विभागात फक्त कॅप्चर करण्यावर लक्ष आहे, कल्चर करण्यावर लक्ष नाही. पकडण्यावर लक्ष आहे, पालन करण्यावर लक्ष नाही.
आमचं टार्गेट 20,000 कोटीपर्यंत जावं असं आहे. साधारणतः या तिन्ही विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये रोजगार निर्माण व्हावा, आनंद निर्माण व्हावा, सुख निर्माण व्हावं या दृष्टीने आम्ही कार्यरत आहोत. धन्यवाद सर. आणि यानंतर गणेश ठाकूर आपण चर्चेला सुरुवात करावी. आताच महाराष्ट्रासाठीचं विजन मांडलं. प्रश्नोत्तर सुरू करतो जयंत पाटील यांच्या प्रश्नाने. आत्ताच ते विचारून तुमच्या समोरच गेले की सुधीर भाऊ मुख्यमंत्री कधी होणार, याचं उत्तर. हे बघा, सीएम कधी होणार हे आयुष्यामध्ये कधी स्वप्न संकल्प घेऊन मी राजकारणात आलोच नाही. पण माझं लक्ष सीएम कडे आहे, म्हणजे कॉमन मॅन कडे आहे. त्या सीएम साठी मी काम करेन, हे निश्चित आहे. नाही, पण एक ॲम्बिशन असतात. आपण पक्षाचे ज्येष्ठ नेते आहात आणि वरिष्ठ नेते आहात, तर कुठे ना कुठेतरी संधी लोकांना किंवा नेत्यांना हवी असते. तर ती संधी खरोखर मिळणार आहे का? कारण चर्चा खूप असते की भाजपमध्ये इनफाईट खूप आहे. आता जयंत पाटीलच म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पक्षाच्या नेत्यांनीच होऊ दिलं नाही. तर ह्या इनफाईट बद्दलची चर्चा जी बाहेर नाही, येते. जयंत पाटील साहेब जे म्हणाले त्याच्याकडे गंभीरपणे घेऊ नका. पक्षाच्या नेत्यांनी देवेंद्रजींना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही वगैरे. आता ठीक आहे, विरोधी पक्ष म्हणून भ्रम निर्माण करणे ही नीती गोबेल्स पासून जयंत पाटलांपर्यंत चालत आली आहे. त्यामुळे त्याच्यावर फार गंभीर होऊ नका. भारतीय जनता पार्टीमध्ये अनेकदा नेता प्रिसाइड, बॉडी डिसाइड, हा पक्ष देश म्हणजे परिवार मानणारा आहे, परिवार म्हणजे देश मानणारा नाही. आणि म्हणून अशी स्पर्धा कशी होऊ शकते? कारण आम्ही सर्वजण जय श्रीराम म्हणतो, तर मग कोणी लक्ष्मण भरत शत्रुघ्न तर होणारच आहे. जय श्रीराम जेव्हा म्हणतो तेव्हा तो भाव आमच्यातही आहे की शेवटी कोणीतरी एक व्यक्ती सीएम होईल. पण याचा अर्थ जर प्रत्येकाच्या मनामध्ये सीएम व्हायची इच्छा निर्माण झाली तर या खुर्चीच्या प्रेमात जे आपण 2 वर्ष नाट्य पाहिलं, जो खरा सीएम आहे कॉमन मॅन, त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. आणि म्हणून या पदासाठी आमच्यापैकी कोणीही काम करत नाही, इच्छाही व्यक्त करत नाही. तुम्ही स्वप्नात उठवून जरी आम्हाला विचारलं तरी कोणीही इच्छा व्यक्त करणार नाही. पण हे पद आता एकनाथ शिंदेंकडे आहे. आता नवीन युती झाली आहे. 2024चा प्रश्न आहे. भाजपनं लोकसभेसाठी 45+ मिशन समोर आणलेलं आहे. 24मध्ये मुख्यमंत्रीपद कसं कोणाकडे असं? कारण एकनाथ शिंदे म्हणतात की त्यांच्या मागे अदृश्य शक्ती आहे. तर ती शक्ती 2024पर्यंत कायम राहील का भाजपचाच मुख्यमंत्री 24मध्ये होईल अशी चिन्ह होत आहेत? असं आहे की काही प्रश्न हे उत्तरित करण्यासाठी काळाच्या वर सोडावे लागतात. हा 2024चा प्रश्न, याचं उत्तर आज या क्षणी कोणीही देऊ शकत नाही. 2024मध्ये बहुमत येईल, बहुमतामध्ये कोण मुख्यमंत्री होईल, जेव्हा चर्चा होईल, संवाद होईल, या संदर्भामध्ये या क्षणी प्रश्नाचं उत्तर देणं म्हणजे परीक्षा एप्रिलमध्ये आहे पण डिसेंबरमध्येच उत्तर लिहायला सुरुवात केल्यासारखं होईल. जेव्हा जसा प्रश्न येईल तसं उत्तर तेव्हा तेव्हा प्रश्नपत्रिकेनुसार दिलं जाईल. पण अलायन्स एकनाथ शिंदे किंवा शिंदे गटासोबतच असणार आहे. 45+चं मिशन आहे. म्हणून लोकसभेचं गणित कसं असेल, समीकरणं कसं असतील, 26-22 असतील का 45+ जर तुम्ही घेऊन गेलात, भाजप उभी राहिली तर शिंदे गटाला काय मिळणार आहे? भारतीय जनता पार्टी जेही सेवा कार्य करते ते मिशन समजून करते. दुसरा एक महत्त्वाचा विषय, बाकी सर्व राजकारणी नेते हे निवडणूक, ईव्हीएम मशीन, मतपेटी, खुर्ची, सत्ता हे लक्ष्य ठेवून कार्य करते. भारतीय जनता पार्टी की भूमिका स्पष्ट है. हम चुनाव जीतने के लिए काम नहीं करते, हम आम व्यक्ति का दिल जीतने के लिए काम करते. निवडणूक हे बाय प्रोडक्ट आहे. आता परवाच राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये माननीय पंतप्रधान महोदयांनी अतिशय उत्तम विवेचन केलं. एकही शब्द निवडणुकीशी संबंधित नव्हता. आता आम्ही बूथ रचना करतोय, पेज प्रमुख करतोय आणि या माध्यमातून असणाऱ्या ज्या काही वेलफेअर करणारे निर्णय आहे, योजना आहे, ते पोचवायचे. तर मला वाटतं की त्यातून मग निवडणूक जिंकता येईल.
ह्या निवडणुका जिंकायच्या असेल तर माणसं जोडावी लागेल. लहानपणी आपण ती कथा ऐकली की एकानी आपलं लहान मुलगा काम करू देत नाही म्हणून नकाशा घेतला, नकाशाचे तुकडे केले आणि सांगितलं हा पुन्हा भारताचा नकाशा जोडून दाखव. 1 मिनिटात तो मुलगा परत आला नकाशा जोडून. वडिलांना आश्चर्य वाटलं की 1 मिनिटात यांनी नकाशा कसा जोडला, त्रिपुरा आहे, अरुणाचल प्रदेश आहे. त्यांनी सांगितलं मी भारत जोडण्याचा प्रयत्न केला नाही, त्याच्या मागे माणूस होता, त्या माणसाचे अवयव जोडले भारत निर्माण झाला. ते एक एक माणूस जोडून भारत निर्माण केला तर निवडणूक जिंकता येईल. आणि त्या दृष्टीने भारतीय जनता पार्टी काम करते आहे. आणि मला विश्वास आहे की तुम्हीही बघितलं असेल की पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीला 17 कोटी मतं होती, मग 23 कोटी झाली. 20 राज्यामध्ये काँग्रेसला एकही उमेदवार जिंकून आणता आला नाही. 17 राज्यामध्ये 50% जास्त मतदान आहे. 5 वर्षात 1.5% 38% जाऊन त्रिपुरा आम्ही जिंकलं. हैदराबादमध्ये 3 नगरसेवक होते, 350 केले. पश्चिम बंगालमध्ये आमचे एकही आमदार नव्हता, आम्ही 78 पर्यंत पोहोचलो. 18 खासदार. याचा अर्थ काय? याचा अर्थ भारतीय जनता पार्टीने असे मुद्दे हाती घेतले आहे की ज्या मुद्द्याच्या आधारावर मोठा पाठिंबा जनतेचा मिळतो आहे. आणि तो महाराष्ट्रात सुद्धा तुम्ही बघितलं असेल 24 ऑक्टोबर 2019ला आम्हाला 2,30,58,525 मतं होती. पण आमचे जे मित्र होते दुर्दैवाने एवढे वर्ष मैत्री केल्यावर आमच्या लक्षातच आले नाही की अशा पद्धतीने खंजीर खुपसला जाईल, अशा पद्धतीने विश्वासघात होईल. आणि 24 ऑक्टोबर 2019चा 4 वाजताचा तो अशुभ समय आला. पत्रकार परिषद घेऊन सांगितलं गेलं की आम्हाला 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री पद पाहिजे. म्हणजे पंतप्रधान महोदयांच्या सभेमध्ये सुद्धा पंतप्रधान महोदय देवेंद्रजी मुख्यमंत्री होतील असं सांगत असतानाही मनामध्ये एक भावना निर्माण झाली आणि महाराष्ट्राचं प्रचंड प्रचंड नुकसान झालं. नाही, तुम्ही हा विषय आणला म्हणून हा माझा प्रश्न आहे. तुमची आणि उद्धव ठाकरे किंवा मातोश्रीचे अत्यंत जवळचे संबंध होते. ज्यावेळेस युतीमध्ये अलायन्समध्ये अडचणी यायच्या तर तुम्ही जाऊन त्यांना भेटायच्या आणि एक मार्ग काढण्याचा प्रयत्न करायचा. सत्तांतराच्या वेळेला किंवा शिवसेनेत जो बंड झाला ठाकरे गटाप्रमाणे, उठाव शिंदेप्रमाणे, त्यावेळेला आपण काही प्रयत्न केले होते का? आणि आता तुमचे आणि मातोश्री किंवा उद्धव ठाकरेंचे संबंध कसे आहेत? नाही, आता तर साधारणतः एकनाथजी मुख्यमंत्री झाल्यानंतर कधी संवाद झाला नाही. पण एक गोष्ट खरी आहे की ऑक्टोबर 2021मध्ये मी त्यांना खूप याबद्दल समजवण्याचा प्रयत्न केला. प्रश्न खुर्चीचा नाही, प्रश्न मुख्यमंत्री पदाचा नाही. आपल्या देशामध्ये ज्या पद्धतीचं आज विद्वेषाचं वातावरण जाती जातीमध्ये राजकारणासाठी सत्तेसाठी जन्माला घातलं जात आहे, ही चिंतेची बाब आहे. खुर्चीपेक्षा देश मोठा आहे, सत्ता यापेक्षा सत्य मोठं आहे. खूप वेळ आम्ही चर्चा केली पण माझ्या असं लक्षात आलं की त्यांच्यामध्ये आता काही बदल होईल असं वातावरण आता शिल्लक राहिलं नाही. जसं आपण म्हणतो ना की माझा कॅम्प्युटर हॅक झाला तसं त्यांचं ब्रेन हॅक केलं होतं. कोणी हॅक केलं होतं? हॅकर कोण आहे तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये, पण तो विचारही हॅक झाला आणि ब्रेनही हॅक झाला. आणि ते हॅकर तर महाराष्ट्रातलेच आहे, त्यांनी हॅक केलं. पण हॅक केल्यानंतर सुद्धा ते किती वर्ष, शेवटी त्यामध्येही सॉफ्टवेअर आता डेव्हलप झाले आहे की तुम्ही जर अशा पद्धतीने कॅम्प्युटर हॅक केला तर त्याच्यावरही उपाय आहे. शेवटी उपाय हा एकनाथ शिंदेंच्या रूपाने आपण बघितला. म्हणजे तुम्ही त्यांना हायजॅक केलं, त्यांनी हॅक केलं, तुम्ही त्यांच्या पक्षाच्या आमदारांना हायजॅक केलं असं आपण? नाही, कॅम्प्युटर जेव्हा हॅक होतो तेव्हा इंटरनलच व्यवस्था करावी लागते. हॅक केलेला कॅम्प्युटर त्याच्यातून मुक्त होण्यासाठी ती व्यवस्था केली. माझा प्रश्न ह्याला जोडूनच आहे की आपण म्हणताय की कारण 24चे समीकरणं तेवढे सोपे नसतील, कारण 3 पक्ष तुमच्या समोर असणार आहेत. आत्तापर्यंत 14-19मध्ये आपण अलायन्समध्ये लढलात, 41-42 लोकसभा जागा तुम्हाला मिळाल्यात. पण ह्या वेळेला तिन्ही पक्ष, आता प्रकाश आंबेडकरही त्यांच्यासोबत आहेत, तुमच्यासोबत शिंदे त्यांचं गट आहे. पण खरोखरच तितकं सोपं असेल? कारण एक मोठी शक्ती तुमच्या विरुद्ध यावेळेस निवडणुकीमध्ये असणार आहे, त्याला कसं सामोरं जाल? नाही, मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की 3 नाही 30 पक्ष एकत्र असले तरी कधीच बिघडत नाही. महाभारतामध्ये सुद्धा पांडवांच्या सैन्यांपेक्षा साधारणतः दुप्पटच्या आसपास कौरवांचं सैन्य होतं. पांडव जिंकण्याचं एकमात्र कारण होतं, बाजू सत्याची होती, बाजू धर्माची होती. आणि म्हणून 3 पक्ष काय, 4 पक्ष काय, 20 पक्ष होऊ द्या ना, तेव्हा ते यांचं 7 अक्षौहिणी होतं, त्यांचं 11 अक्षौहिणी सैन्य होतं, पण तरी का जिंकलेत? वानराची सेना असताना प्रभू रामचंद्र का जिंकलेत? एकच कारण, आणि ते कारण म्हणजे तुमची बाजू कशी महत्वाची आहे.
तीन पक्ष एकत्र येत आहेत. काय बाजू आहे या तीन पक्षाची? अनेकदा तर सत्ता दोन पक्षाची होतीच. म्हणजे महाराष्ट्राचा विचार केला तर काँग्रेसची सत्ता आणि राष्ट्रवादीची एकत्र सत्ता ही 2014च्या अगोदर 47 वर्ष 2 महिने 1 दिवस होती. आज तुम्हाला प्रश्न मांडण्याचा अधिकार आहे गो. आकडेवारीने तरी तुम्हाला सांगता येईल का महाराष्ट्रामध्ये तुम्ही किती प्रगती केली? हां, काही काम केलं, मी असं म्हणणार नाही की काहीच केलं नाही, पण ती प्रगती महाराष्ट्राच्या शक्तीला साजेशी होती का? तर नव्हती. महाराष्ट्राच्या शक्तीला साजेशी ती प्रगती कधीच राहिली नाही. आणि आत्ताचे 2.25 वर्ष धरले तर पूर्ण 50 वर्ष ही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि हे 2.5 वर्ष त्यांच्यासोबत शिवसेना असं सरकार होतं. एक तरी अशी गोष्ट सांगता येईल का की ज्यामध्ये शेवटचा जो गरीब माणूस आहे त्याच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी आम्ही एवढ्या वेगाने काम केलं? म्हणजे मी आता सांगू शकतो की माननीय मोदीजी आले, काँग्रेसचा प्रधानमंत्री असताना 1 एम्स कॉलेज होतं. अटलजी आले, 6 झाले, 7 झाले, 6 + 1 7. मोदीजी 22 पर्यंत पोहोचवले. मी सांगतो तुम्हाला, महाराष्ट्रामध्ये 2014च्या अगोदर, म्हणजे 8 जून 2014च्या अगोदर 11.4 किलोमीटरची मेट्रो होती. आज 235 किलोमीटरच्या मेट्रोचं काम चालू आहे, 1,41,000 कोटीचं. म्हणून त्यांच्या कार्यकाळात काम झालं नाही असं माझा दावा नाही, पण ते काम काही शोभणार नव्हतं. 20 वर्षाचा मुलगा 4थ्या वर्गामध्ये शिकतो तेव्हा तो फार प्रचंड शिक्षण घेतोय असं म्हटलं जात नाही. 20 वर्षाचा आहे तर त्याच्या वयानुसार तो त्या वर्गात असला पाहिजे, कक्षेत असला पाहिजे. ते मात्र आपल्याला दिसलं का? मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे कोणाच्या कार्यकाळात झाला? मुंबईमध्ये 55 ब्रिज झाले, कोणाच्या कार्यकाळात झाले? आता समृद्धी महामार्ग कोणाच्या कार्यकाळात झाला? मी असे शेकडो उदाहरणं देऊ शकतो. म्हणजे महाराष्ट्रामध्ये 2014 पर्यंत 5,000 नॅशनल हायवे होते. 14 ते 22,000 किलोमीटरपेक्षा जास्त नॅशनल हायवे मंजूर झाले. तुम्ही एवढे वजनदार होते, तुम्ही तर पंतप्रधान पदाचे दावेदार होते. तुमचा रस्ता तर डायरेक्ट पंतप्रधान पदापर्यंत जात होता. पण पुणे मुंबई हायवे हे होण्यासाठी माननीय गडकरी साहेबांनाच मंत्री व्हावं लागलं. आणि म्हणून विकास हा पक्षाचा ध्यास आहे, ध्येय आहे. आमच्या दृष्टीने जातीचं राजकारण, डावपेचाचं राजकारण, सेटिंग फिटिंगचं राजकारण हे भारतीय जनता पार्टी म्हणून आम्हाला मान्य नाही. आम्ही या मार्गावर जाण्याचा प्रयत्न करत नाही. आम्हाला लोकांची विकासाच्या मार्गावर मनं जिंकायची आहे. सत्तांतराच्या वेळेचा विषय आहे, जो बंड किंवा उठाव झाला त्यावेळेला स्वतः मुख्यमंत्री म्हणाले की मी हुडी घालून जायचो, गुपचूप रात्री भेटायचो, माझ्या आमदारांना कळायचं नाही, भाजपच्या नेत्यांना भेट व्हायची. तुम्हाला तरी याबद्दल कल्पना होती? एक वरिष्ठ नेता म्हणून तुम्हालाही काही मिशन दिलं होतं ह्या सगळ्या बंड उठावाच्या वेळेला? श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयींनी पोखरणची जेव्हा चाचणी केली की नाही तेव्हा 3 पेक्षा जास्त व्यक्तींना माहीतच होऊ दिलं नाही. आणि तेव्हापासून आमच्या लक्षात आलं की 3 पेक्षा जास्त व्यक्तींना माहिती देता कामा नये, तरच पोखरणचा स्फोट यशस्वी होतो. सुधीर भाऊ, आपण आता राजकारणाबद्दल बोललो, मी येतो तुमच्या निर्णयांबद्दल ज्याच्याबद्दल वादही झाले. आता वंदे मातरममधनं तुम्ही सुरुवात केली, पण तुम्हाला वाटत नाही का की थॉमस एडिसनच्या हॅलो समोर वंदे मातरम महाराष्ट्रामध्ये किंवा मंत्रालयातही चालू शकले नाही? कारण अजूनही संभ्रम आहे, अजूनही मंत्रालयातले कर्मचारी हॅलो बोलतात आणि तुमच्या ह्या निर्णयाबद्दल एक लोकांनी विरोधही केला. तर तो निर्णय का आणि तो आता कसा पुढे तुम्ही न्याल? कारण विरोध करणाऱ्या लोकांना पहिल्यांदा या निर्णयाच्या संदर्भामध्ये त्यांच्या मनात संभ्रम होता की आम्हाला जय महाराष्ट्र म्हणता येईल की नाही, आम्हाला जय भीम म्हणता येईल की नाही, आम्हाला जय श्रीराम म्हणता येईल की नाही. तर मी स्पष्टता आणली की मी हॅलोच्या ऐवजी वंदे मातरम म्हणतं काय. एखादा व्यक्ती हॅलोच्या ऐवजी जय भीम म्हणत असेल तर स्वागत आहे, जय महाराष्ट्र म्हणत असेल तर स्वागत आहे, जय श्रीराम म्हणत असेल तर स्वागत आहे, इवन जय बाळासाहेब म्हणत असेल तरी स्वागत आहे. आणि म्हणून प्रश्न उपस्थित होतो. प्रश्न काय? हॅलो या शब्दाचा अर्थ काय? हॅलो या शब्दाचा अर्थ आश्चर्यचकित होऊन व्यक्त होणे.
जेव्हा दोन मित्र आपण भेटतो तेव्हाही आश्चर्य, पत्नीशी बोलतानाही आश्चर्य. त्यापेक्षा वंदे मातरम शब्द काय वाईट आहे? वंदे मातरमच्या संदर्भामध्ये किती सुंदर गीत तयार झालं, काय सुंदर कडवं आहे. वेदमंत्रा हून आम्हा वंदे वंदे मातरम, म्हणजे ईश्वराच्या मुखातून निघालेल्या वेदमंत्रापेक्षा शहीदांच्या, राष्ट्रभक्तांच्या ओठातून निघालेलं वंदे मातरम हे आम्हाला प्राणप्रिय आहे. इंग्रज चिडायचे, इंग्रज इन्कलाब जिंदाबाद आणि वंदे मातरम म्हटलं की केस करायचे. इंग्रज तर गेले, पण त्यांच्या प्रभावाखाली जे लोक आहे ते वंदे मातरमला विरोध करतात. पण मला एक गोष्ट माहिती आहे की या देशामध्ये जेव्हाही एखादी पद्धत विकसित झाली, एखादी गोष्ट पुढे गेली, त्याला काही कालावधी लागतात. प्रथा बदलायला काही कालावधी लागतो. पण मला विश्वास आहे, अतूट विश्वास आहे कि गैरों से डरकर कभी नौका पार नहीं होती, कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. एक दिवस हा शब्द हा प्रत्येकाच्या ओठातून निघेल याबद्दल माझ्या मनात शंका आहे. सुरुवात करावी लागते, ती सुरुवात मी केली आहे. दुसरा प्रश्न तुमच्या दुसऱ्या निर्णयासंदर्भातला आहे की जगदंबा तलवार असो किंवा वाघनख, त्या संदर्भातला आपण एक घोषणा केली की लवकरात लवकर ते भारतात आणण्यात येईल. तर ही घोषणा पुरताच फक्त तुम्ही मर्यादित राहणार आहात का प्रयत्न खरोखर सुरू आहेत आणि कधीपर्यंत ते पाहायला मिळेल? मी तर मनापासून प्रयत्न करतो आणि प्रयत्न करताना कधीतरी मी कथा ऐकली की जेव्हा आपण प्रयत्न सुरू करतो तेव्हा मनात कोणतीही शंका ठेवू नका, लक्ष अर्जुनासारखं ठेवा. यासाठीच आईनी, काकूनी, मावशीनी आपल्याला कथा सांगितली आणि अर्जुनाची कथा सांगताना आपल्याला फक्त झोप यावी यासाठी नव्हे, तर आयुष्यात जेव्हा प्रयत्न करायचा आहे तेव्हा झोप लागू नये म्हणून आपल्याला कथा सांगितली. आता सुदैवाने आज भारतीय वंशाचा पण ब्रिटिश नागरिक पंतप्रधान झाले आहे, पण मूळ वंश हा भारतीय आहे. आणि योगायोग असा आहे, राज्याभिषेकाला 6 जून 2024ला 350 वर्ष पूर्ण होत आहे. तुम्हाला ही माहिती आहे की जय भवानी जय शिवाजी म्हटलं म्हणजे एकदा कधीतरी सायंटिफिक अभ्यास करावा लागेल. पण काही असे जयघोषाचे शब्द असतात जे म्हटलं की रक्ताच्या थेंबामध्ये एक चैतन्य निर्माण होतं. जय भवानी जय शिवाजी, थेंब असा चैतन्यशाली होतो. आणि म्हणून मग एक मनात विचार केला की या राज्याभिषेकाला आपण मोठ्या स्वरूपात केलं पाहिजे. कारण मा जिजाऊ आणि छत्रपतींचा संवाद हा जर आम्ही जनतेपर्यंत पोहोचवला आणि प्रत्येकाने फक्त थोडीशीही कृती केली तर हाच छत्रपतींचा महाराष्ट्र हा जगासाठी आज दिशादर्शक आहे. पण त्यापेक्षाही मोठा दिशा देण्याची शक्ती महाराष्ट्राचा या सर्व आमच्या विरासतमध्ये आहे. आणि त्या दृष्टीने जगदंबा तलवार आणि वाघनख, तुम्हालाही माहीत असेल की 29 जुलै 1953 पासून अफजल खानाच्या समाधीचं उदात्तीकरण केलं. मी आलो, काढून टाकलं. 5 दिवसात निर्णय केला, काढलं. सुप्रीम कोर्टापर्यंत काही लोक गेले. सुप्रीम कोर्टाने मी सांगितलेले जे ॲफिडेव्हिटमध्ये जे जे मुद्दे सांगितले सुप्रीम कोर्टाने जसेच्या तसे ग्राह्य धरले. अनेकदा अधिकारी ॲफिडेव्हिट करतात, विस्तृत स्वरूपात करत नाही. आणि म्हणून मी स्वतः लक्ष दिलं की ॲफिडेव्हिट शपथपत्र देताना, आणि मला आनंद आहे की सुप्रीम कोर्टाने मी सांगितलेल्या शब्दरचनेच्या शपथपत्राला शिक्कामोर्तब करत 5 दिवसात 5 नोव्हेंबरला मी बैठक घेतली. 10 नोव्हेंबर हा महाप्रताप दिन तारखेनुसार होता. 10ला आम्ही ऑपरेशन केलं. म्हणून मला विश्वास आहे की आम्ही जेव्हा जाऊ ब्रिटनमध्ये, मी पहिल्यांदा अमितभाईंना भेटतोय, त्यांची अनुमती घेतोय कारण भारत सरकारची मदत लागेल. सुदैवाने माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदय हे नेहमीच माझ्या निर्णयाच्या सोबत असतात. आणि मला मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की तुमच्या सोबत आम्ही दोघेही येऊ. ब्रिटनमध्ये आम्ही भेट घ्यायला चाललो आहे. प्रयत्न हाच आहे की आत्ता या जून 23 पासून जून 24 पर्यंत आपण साधारणतः शिवराज्याभिषेकांचे विविध उपक्रम, कार्यक्रम आणि या माध्यमातून हा एक मोठा उत्सव साजरा जेव्हा करू, या वर्षभरात ब्रिटनच्या हायकमिशनरनी येऊन रायगडावर ती तलवार आणि वाघनख परत करावे ही अपेक्षा आहे. प्रयत्न करू. शेवटी प्रयत्न आला तर देवही तथास्तु म्हणेल. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीला वापस आणताना छत्रपतींचाही आशीर्वाद तर सोबत राहीलच.
त्यामुळे छत्रपतींचा जसा प्रत्येक युद्धात विजय व्हायचा, तर कार्यामध्ये त्यांच्या या कार्याला घेऊन आम्ही सांगतो तर आमचाही विजय होईल. दुसरा विषय आहे फिल्म सिटी संदर्भातली आपली घोषणा. म्हणजे आपण पाहतोय की मागील काही वर्षांपासून जी बॉलिवूड किंवा हिंदी फिल्म इंडस्ट्री मुंबईत आहे, एक नातं आहे मुंबई महाराष्ट्रासोबत त्यांचं, एक इनसिक्युरिटी सगळ्यांमध्ये आहे. बॉयकॉट बॉलिवूडचं ट्रेंड सुरू आहे. तर त्याला जोडूनच आता ज्यावेळेस आपल्या पक्षाचेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ इथं आले होते, कलाकारांनी भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की हे बॉयकॉट बॉलिवूड ट्रेंड थांबवा. तर तुम्ही तुमच्या खात्यातला हा विषय आहे बॉयकॉट बॉलिवूड, आणि परवा पंतप्रधानांनी म्हणाले की प्रत्येक गोष्टीमध्ये जे स्पोक्सपर्सन आहेत पक्षाचे तुमच्या, त्यांनी आपली भूमिका मांडणं गरजेचं नाही आहे. बॉयकॉट बॉलिवूड ट्रेंड याबद्दल आपण कशा प्रकारे पुढे जा, कारण मुंबईतली ही फिल्म इंडस्ट्री आहे. असं आहे की कायद्यानी तर कोणी बायकॉट करत नाही, पण लोकांमध्ये काही विषयांवर जेव्हा तीव्र भावना निर्माण होते तेव्हा साधारणतः बायकॉट होतो. पण हेही खरं नाही. समजा 18-19 मध्ये 1970 चित्रपट देशभर निघाले. सर्व चित्रपटांच्या बाबतीत असं घडलं असं तर कोणी म्हणणार नाही. आता याच्यामध्ये दोन्ही भाग आहे असं माझं मत आहे की आपण संविधानाचा अधिकार आहे म्हणून भावना दुखावल्याच पाहिजे का, याचं कधीतरी चिंतन केलं पाहिजे. अनेक विषय आहेत, भावना दुखावल्याच पाहिजे, त्याच्याशिवाय आता देश चालूच शकत नाही, चित्रपट चालूच शकत नाही, इथपर्यंत आपण पोहोचलो नाही. म्हणजे तुम्हालाही माहीत आहे की पहिला चित्रपट या देशातला राजा हरिश्चंद्र, मराठी चित्रपट अयोध्येचा राजा. आता हे विषय मागे पडलेत मला मान्य आहे, पण तेव्हा एक संस्कार दिला जायचा समाजामध्ये. हम आपके है कौन असा समाज तेव्हा आपल्याला अपेक्षित होता. आम्हाला हम साथ साथ है, मॅन इज ए सोशल ॲनिमल असा समाज आपल्याला अपेक्षित होता. मॅन इज ए सेल्फिश ॲनिमल असा समाज अपेक्षित नव्हता. आता अशी काही चित्रपट की ज्या चित्रपटामध्ये जर समाजाला अस्थिरता करणारे काही भाग असेल तर काही लोकांना स्वाभाविकपणे संविधानामध्ये ते आपला भाव व्यक्त करतात. पण एक मंत्री म्हणून संविधानावर मी जेव्हा आधारित शपथ घेतो तेव्हा कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन कोणालाही कृती करण्याचा अधिकार नाही. तुम्हाला जर एखादा भाग योग्य वाटत नसेल तर तुम्ही थिएटरमध्ये जाऊन पडदे फाडणे, खुर्च्या तोडणे, दादागिरी करणे याऐवजी तुम्हाला जर या देशाच्या न्याय व्यवस्थेवर विश्वास असेल तर तुम्ही न्यायालयात जा ना, तुमची बाजू सांगा. तुम्ही सांगा की याचा असा परिणाम होतो. पण तुम्ही मुद्द्याची चर्चा गुद्द्यावर जेव्हा नेता ते मात्र एक मंत्री म्हणून मला कदापिही मान्य नाही. तुमची बाजू तुम्ही न्यायालयात जाऊन मांडू शकता. त्या चित्रपटाच्या संदर्भामध्ये तुमचा जो मनात भाव आहे तो भाव संविधानाच्या चौकटीत योग्य आहे की अयोग्य आहे, चूक आहे की बरोबर आहे, खरा आहे की खोटा आहे, हे त्यांना ठरवू दिलं पाहिजे. पण क्रिएटिव्ह लिबर्टी संदर्भातली जी इनसेन्सिटिव्हिटी आहे त्याला बघूनच राजकीय नेत्यांनी हे का करावं? सेन्सर बोर्ड आहेच. यामुळंच तर आता जे कलाकार आहेत किंवा आर्टिस्ट आहेत ते मुंबई बाहेर जाण्याचा विचार करतायत. नोएडाला फिल्म इंडस्ट्री हलवण्याचा विचार सुरू आहे, बैठका झाल्या. खरंच तसं झालं तर मुंबई महाराष्ट्रासाठी किती नुकसानाचं असेल ते. आणि तुम्ही 550 एकरमध्ये फिल्म इंडस्ट्रीची घोषणा केलेली आहे. मी 521 एकर जागा ही मुंबईत आहे. आणि जेव्हा मी अभ्यास सुरू केला तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली की मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळावर जेवढे आंतरराष्ट्रीय प्रवासी येतात 65% आसपास प्रवासी 24 तासाच्या आत मुंबई सोडून देतात. आमच्यासाठी यावर चिंतन करण्याची आवश्यकता आहे. शेवटी पर्यटन व्यवसाय एक व्यक्ती जेव्हा येतो तेव्हा कमीत कमी 16 लोकांना रोजगार देतो. मग टॅक्सी ड्रायव्हर असेल, गाडी ड्रायव्हर असेल, ड्राय क्लीनवाला असेल, त्यांना रोजगार देतो. आणि मग आम्ही असं ठरवलं की 521 एकरची फिल्म सिटी ही जगातली सर्वोत्तम करायची. यामध्ये 3 प्रमुख मुद्दे आहेत. एक, शूटिंगसाठी अप्रतिम स्टुडिओ करायचे. नंबर 2, चित्रपटासाठी लागणारी जी काही टेक्निक, टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान जे काही आहे
तिथं शिकवण्याच्या दृष्टीने व्यवस्था करायची. आणि तिसरं, जसं रामोजी फिल्म सिटीमध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात, ते पर्यटक तिथे येता आले पाहिजे. यासोबत आत्ता आम्ही कोल्हापूरचा 76 एकरचा प्लॅन करतोय, ज्या 76 एकरमध्ये मराठी सिरियल्ससाठी किंवा मराठी चित्रपटांना त्या ठिकाणी उत्तमातले उत्तम शूटिंग स्पॉट करता यावे. आणि यासाठी रामोजी फिल्म सिटी ज्यांनी केली तो महाराष्ट्रीयन माणूस आहे. परवा अमेरिकेमधून तो परत आला, मी त्यांच्याशी चर्चा केली की आपली यामध्ये उत्तम कल्पना काय असू शकेल. आणि एकदा बेसिक कल्पना करून आम्ही जनतेसमोर जातो आहे की जनतेला सुद्धा त्यांच्या काही सूचना मागवतो आहे. म्हणजे आमचा एक अतिशय उत्तम प्लॅन तयार होईल आणि त्यामध्ये जाऊ. पण आम्ही 2 मोठे निर्णय करतो आता कॅबिनेटमध्ये येऊन. पहिला निर्णय असा आहे की महाराष्ट्रात शूटिंगसाठी कुठेही जे पैसे आकारले जातात यानंतर कोणतीही फी आकारल्या जाणार नाही. जसं एखाद्या एसटी स्टँडवर जाऊन शूटिंग झाली तर पैसे आकारले जातात. महानगरपालिकेची एखादी जागा असेल पैसे आकारले जातात. आम्ही निर्णय केला, आता कॅबिनेट नोट तयार होत आहे. आम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय करतोय की जंगल असेल, सरोवर असेल, लेक असेल, काय असेल, 1 रुपया घ्यायचा नाही. दुसरा, यांना परवानगी घेण्यासाठी 2-3 महिने लागतात. काही राज्य असे आहेत की ताबडतोब परवानगी देतात. म्हणून आम्ही दुसरा निर्णय केला आहे, 1 विंडो सिस्टीम. तुम्ही अर्ज द्यायचा, 15 दिवसात सर्व परवानग्या आमचा विभाग घेऊन देईल. तुम्हाला कमिशनरकडे जायची आवश्यकता नाही, पोलीस विभागाकडे जायची आवश्यकता नाही, ग्रामपंचायतच्या सरपंचाकडे जायची आवश्यकता नाही. ती जबाबदारी आमची आहे. आणि म्हणून 3 मोठे निर्णय या संदर्भात आम्ही घेतोय. मराठी चित्रपटाच्या अनुदानामध्ये आपण वाढ करतोय. अनुदान 1.5 वर्ष दिलं जात नव्हतं, म्हणून त्याचाही आपण नियम करतोय की 3 महिन्यात अनुदान दिलं पाहिजे. यासोबतच मराठी चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी काही थीम बेस चित्रपट काढण्याचा आपण निर्णय करतोय. त्याचंही अनुदान आपण आता नुकतंच वाढवण्यासाठी निर्णय केला, ज्याचा GR हा ताबडतोब आपण करू. एक मोठा निर्णय केला की आपल्याकडे 287 स्मारक आहे, पैसे नव्हते. 22 कोटी वर्षाचं बजेट असायचं, 5,000 कोटी साधारणतः लागतात. DPDC मधून माननीय देवेंद्रजींनी 3% आता आरक्षित केले. साधारणतः या 3 वर्षात आम्हाला 1,000 कोटी आपल्याला उपलब्ध होतील. गॅझेटियर विभागाला आम्ही निर्णय सांगितला की अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने प्रत्येक जिल्ह्याचं गॅझेटियर तुम्ही काढलं पाहिजे. वर्धा जिल्ह्याचं गॅझेटियर पहिलं आम्ही काढलं, आता बाकी गॅझेटियर होईल. स्टोरी टेलच्या धर्तीवर महाराष्ट्र स्टेल आम्ही करतोय की ज्यामध्ये आमच्याकडे असणारी जी पुस्तक संपदा आहे ती पुस्तकं वाचताना थोडं आता लोक कंटाळा करतात, पण रात्री झोपून त्यांना आनंदाने किंवा बसून झाडाच्या खालती कुठं बगीच्यामध्ये बसून कानाला ते पुस्तक ऐकता यावं यासाठी महाराष्ट्र टेल आम्ही करतोय. आणि एक आम्ही पोर्टल करतोय ॲमेझॉनच्या धर्तीवर. ॲमेझॉनमध्ये वस्तू विकत मिळते, पण जेव्हा वस्तू घ्यायची असेल तर तुम्हाला तिथं 5 स्टार 4 स्टार 3 स्टार येते, दर किती त्याच्यानुसार तुम्हाला त्याच्यामध्ये ठरवता येतं. आणि नंबर 3 मिनिटाची 1.5 मिनिटाचा व्हिडिओ किंवा फोटो असतात. आम्ही महाराष्ट्रामधल्या 200पेक्षा जास्त कला या आता आयडेंटिफाय केलं. त्याच्यामध्ये रोज नवीन नवीन संख्या वाढते आहे. वाद्याचाच विचार केला तर इतके वाद्य आहे आपल्याकडे की म्हणजे मी सुद्धा इथे येईपर्यंत बघाही माहीत नव्हतं. तर आम्ही पोर्टल करतोय की ज्या पोर्टलच्या माध्यमातून महाराष्ट्रातले सर्व आर्टिस्ट त्याच्यावर येतील. त्यांचा बायोडाटा असेल, फोटो असेल, व्हिडिओ असेल, त्यांचं मूल्यांकन असेल. जर तुम्हाला उद्या महाराष्ट्रात असा विचार केला की मला एक छोटा कार्यक्रम शायरीचा घ्यायचा आहे तर तुम्हाला यादीच येईल शायरी करणारी किती आहे. मग तुम्हाला वाटतं की मला यांची शायरी बघायची आहे तर मग ती शायरी तुम्हाला बघता येईल. मग तुम्हाला वाटतं की माझं तर बजेट एवढं आहे, या बजेटमध्ये याच्यापैकी किती येतात, मग त्या बजेटमध्ये किती लोक येतील तेही त्याच्यावर दिसेल. असं आम्ही एक अत्याधुनिक पोर्टल करतोय ज्या माध्यमातून सर्वांना चांगली संधी मिळेल. आणि आमचा जो काही वारसा आहे, काही आमच्या अशा काही सांस्कृतिक विरासत आहे दुर्मिळ होत आहे, तर हे सुद्धा होऊ नये यातून लोकांनी प्रेरणा घ्यावी असं आम्ही त्याच्यामध्ये काम करतोय. माझे शेवटचे काही प्रश्न घेतो. एक तर लोककलावंतांचा प्रश्न आहे. त्यांचे हाल खूप गंभीर आहेत. आपण लॉकडाऊनमध्ये पाहिलं त्यांच्या व्यथा आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून समोर आणल्या. प्रत्येक वेळेला सरकार आलं की नवीन घोषणा होते, त्यांना संरक्षण दलाचं बोललं जातं, पण त्यांना काही मिळत नाही. आम्ही बातम्या केल्यानंतरही घोषणा झाल्या, पण त्यांच्या व्यथा तशाच आहेत. आता ते आंदोलनही करतायत. त्यांना कधी न्याय मिळेल? त्यांच्या ज्या मागण्या कधी पूर्ण करेल सरकार? नाही, त्यांच्या मागण्यांमध्ये एक महत्त्वाची मागणी आहे की त्यांना पेन्शन देण्यात यावी. आत्ता साधारणतः महाराष्ट्रामध्ये 30,000च्या आसपास कलावंतांना पेन्शन दिले जाते. पण यामध्ये एक गोष्ट मंत्री म्हणून प्रकर्षाने माझ्या लक्षात आली
की आपण सरसकट कगावंत म्हणून त्यांना घेतो. उद्या भजन मंडळीचा एखादा सदस्य असेल तर त्या भजन मंडळीच्या सदस्याला सुद्धा कगावंत म्हणून आपण त्याला मानधन देतो. आणि या दृष्टीने आम्ही प्रधान सचिवांना याच्यामधलं वर्गीकरण उत्तम पद्धतीने करता यावं, याच्यामधल्या संगणकीय व्यवस्था उत्तम व्हाव्या. आत्ता तुम्ही कुठंतरी एक नोटबुक तयार करता, रजिस्टर तयार करता, असं न होता यामध्ये जास्तीत जास्त पारदर्शकता यावी या दृष्टीने आपण काम करतोय. पण हे काम करत असताना फक्त त्यांना पेन्शन किंवा त्यांच्या निवृत्ती वेतन एवढ्यापुरतं विषय मर्यादित न राहता एक विषय करता येईल का याचा आम्ही अभ्यास करतोय, ज्यामध्ये कीर्तनकार आहे, प्रबोधनकार आहे, प्रवचनकार आहे, जे स्ट्रीट प्ले करतात, काही अतिशय उत्तम नाट्य कलावंत आहे, अशा अनेक कलावंत यांचा उपयोग हा समाज प्रबोधनासोबत सरकारच्या ज्या योजना आहे त्या योजना समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी यांची मदत घेऊन मग यांना या पेन्शनपेक्षा काही मदत या मार्गाने करता येईल का यावर आम्ही आता विचार करतो आहे, की ज्या माध्यमातून समाज प्रबोधनही होईल, सरकारच्या योजनाही योग्य पद्धतीने पोहोचेल. अनेकांना योजना आम्ही मंत्रालयात करतो पण त्या योजना माहिती नसतात, हा साधारणतः सर्वांचाच अनुभव आहे. आणि त्या दृष्टीने एक यादी करून त्याला आम्ही कोणत्या पद्धतीने पुढे जाता येईल याच्यावर सुद्धा आम्ही नियोजन करतोय. कारण सर्वांना सरसकट मानधन द्यायचा जर विचार केला तर सर्वांना मानधन देताना काही क्रायटेरिया निश्चित करणं गरजेचं आहे. आपण काही प्रेक्षकांचे प्रश्न घेऊया. सुधीर भाऊ, तुम्ही ते तर सांगून टाकलं की त्या पोखरणच्या स्फोटाच्या वेळी 3च लोक होते आणि म्हणजे तुम्ही त्या तिघात होते की नाही आम्हाला माहिती नाही. पण दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे की जेव्हा ते सरकार स्थापन झालं आणि दोघांचं सरकार खूप दिवस चाललेलं होतं, तेव्हा आता आपल्याला म्हणजे दोघांचं सरकार वाढतं की नाही ना आपल्याला मंत्रिमंडळात स्थान मिळतं की नाही असं काही टेन्शन आलं होतं का? ना, असं टेन्शन यायचं काहीच कारण नाही. कारण 2.5 वर्ष असं टेन्शन येऊ नये यासाठी आम्हाला सत्तेपासून दूर ठेवलंच होतं ना. असं टेन्शन यायचं काहीच कारण नाही. शेवटी मंत्री ही जबाबदारी आहे. मंत्री ही शोभेची वस्तू आहे असं जेव्हा आपण समजतो तेव्हा त्याचा मोह होतो. आम्ही 15 वर्ष सत्तेच्या बाहेर होतो, कधी मोह नाही जागा, कधीच मोह नाही जागा. जे काम आहे ते पूर्ण शक्तीने करायचं. विधानसभेत आम्ही ते केलं. नाही, पण याला जोडून प्रश्न माझा असा आहे की आता असं म्हटलं जातं की भाजपमध्ये बाहेरचे जे नेते किंवा जे मूळ भाजप संघाचे नाही आहेत त्यांना महत्त्व मिळतं आहे, जास्त त्यांना इम्पॉर्टन्स मिळतं आहे. आणि आता तुमच्याबद्दलही बोललं गेलं, मागच्या सरकारमध्ये अर्थमंत्री तुम्ही होतात, मात्र आता कमी महत्त्वाचे खाते तुम्हाला दिली अशी चर्चा आहे. म्हणून त्यांचं महत्त्व वाढतं आणि जे मूळ भाजपशी जोडलेले नेते आहेत त्यांचं महत्त्व कमी होताना पक्षामध्ये असंही बोललं जातं. नाही, पहिल्यांदा तर हा गैरसमज प्रत्येकाने काढून टाकला पाहिजे. मी धनमंत्री होतो, वनमंत्री होतो. कोणतं खातं महत्त्वाचं याच्यासाठी अमेरिकन तत्वचिंतकांनी अतिशय उत्तम उदाहरण दिलं. तो म्हणाला की नोटा मोजत असताना श्वास बंद करा, म्हणजे कोणतं खातं किती महत्त्वाचं आहे ते एका मिनिटात समजेल. त्यामुळे तुम्ही खातं कमी आहे, छत्रपतींची तलवार आणण्यासाठी जर आपल्याला सौभाग्य प्राप्त होत असेल तर ते खातं हे इतर खात्यांपेक्षा कमी आहे असं म्हणणं मला काही ते योग्य वाटत नाही, असं माझं आहे. आणि मत्स्य खातं म्हणजे भगवान विष्णूंनी सुद्धा मत्स्य अवतार घेतला होता, ती सेवा करण्याचं खातं कमजोर आहे असं म्हणणं म्हणजे तेही अयोग्य आहे. मग खाती कमजोर आहे असं नाही. पण एक गोष्ट खरी आहे, जेही खातं असेल त्यात मन लावून मी काम करतो. मी अभिमानाने सांगतो की मी 11,975 कोटी रेव्हेन्यू सरप्लस देशामधला एकमात्र मंत्री होतो त्यांनी 11,975 कोटी रेव्हेन्यू सरप्लस बजेट दिलं. 11,975 कोटी रेव्हेन्यू सरप्लस एकानेही बजेट दिलं नाही. आणि दिल्लीत माझा अरुण जेटलींनी 2दा सत्कार केला, स्वागत केलं. माझा प्रयत्न हाच आहे. तरीही का मग ह्या वेळेला तुम्हाला ती संधी दिली गेली नाही? मग बाकी खाते तसेच वंचित राहतील ना. मग सांस्कृतिक तलवार कोण आणेल? ही खाती महत्वाची आहे. आता काही जबाबदाऱ्या आपल्याला घ्याव्या लागतील ना. सुधीर भाऊ, तुम्ही आता खंजिराचा उल्लेख केलात. 2014 भाजपने शिवसेनेशी युती तोडली. त्याच्यानंतर 2019 जेव्हा इलेक्शन झालं तेव्हा अचानक पहाटे शपथविधी झाला. तर तो काय प्रकार होता? आणि आता जे घडलं आणि तो शपथविधी साधा प्रकार होता. तो शपथविधी राजकारणामधला एक भाग होता
की जेव्हा शिवसेनेचे नेते उद्धवजी आमच्यासोबत युती केल्यानंतर अचानकपणे बदलत होते, मग अशा प्रसंगामध्ये याला झटका राजकारण म्हणतात. आणि हा झटका राजकारण आपण देतो की बा या शॉक ट्रीटमेंट नंतर तरी योग्य मानसिकतेने लोक पुढे जातील. त्यामुळे या राजकारणाकडे काहीतरी वैचारिक काही घटना झाल्या असं म्हटलं जात नाही. कधी कधी असं झटका राजकारण या क्षेत्रामध्ये कधी कधी द्यावं लागतं. तुम्ही आता सांगितलं की सिनेमावाल्यांना मोफत शूटिंगसाठी देणार, सिनेमावाले लाखो रुपये कमवतात, कलाकार लाखो कमवतात, तर ह्याच्यातून सरकारला जो रेव्हेन्यू मिळणार आहे तो तुम्ही बंद का करताय? आम्हाला GST मिळतोच, कुठे रेव्हेन्यू बंद होत आहे? शूटिंगच्या माध्यमातून उद्या जर हे सर्व चित्रपट शूटिंगसाठी उत्तर प्रदेशमध्ये गेले, त्यांनी एक नवीन योजना केली, तर मग काय होईल? म्हणजे आपली अवस्था अशी होईल की शूटिंगच्या 2-4-5 कोटीसाठी 28% असणारा GST जाईल. शूटिंग होत असताना लोकांना रोजगार मिळतो, चहावागा येतो, जेवण्याचा डब्बा येतो, तेही जाईल. आणि म्हणून कधी कधी विचार करत असताना 2-4-5 कोटीचा रेव्हेन्यूचा विचार न करता त्यातून निर्माण होणाऱ्या इतर फायद्यांचा विचार केला जातो. म्हणून मी सांगितलं की शूटिंगसाठी किती उत्पन्न होतं, काही 5,000 कोटी उत्पन्न तर होत नाही, पण त्रास द्यायचा, त्याच्यातून एक 7-8 कोटी 10 कोटीचं उत्पन्न जे काही व्हायचं तेवढं व्हायचं, आणि 10 कोटीच्या उत्पन्नासाठी आपण त्यातून होणारे शेकडो कोटीचे फायदे सोडून द्यायचे, असं होत नाही. म्हणून शूटिंगसाठी आम्ही पैसे घेत नाही. याचा अर्थ चित्रनगरीच्या शूटिंगसाठी मी नाही म्हणतोय. मी उद्या जर ताडोबा जंगलात शूटिंग झाली तर जे काही पैसे घेतो ते आम्ही घेणार. पण ही वेळ तुमच्यावर योगी आदित्यनाथ यांनीच आणली ना, कारण जर त्यांनी एक पॅकेज दिलं नसतं फिल्म इंडस्ट्रीला आणि त्यांना एक ऑप्शन दिलं नसतं नोएडाचं, तर फिल्म इंडस्ट्री तो विचारही केला नाही, ही नसता. वेळ त्यांनी आणली नाही, ही वेळ मला सांस्कृतिक मंत्री केलं म्हणून आली. मी जागो नसतं तर कदाचित हा विचारही आला नसता. UP काही आज काम करताय का याच्यावर? तमिळनाड आज काम करताय का? आंध्र प्रदेश आज काम करताय का? पण या अगोदर कोणी विचार केला नाही. मी विचार केला. मी पहिल्यांदा विचारलं की किती पैसे येतात. मग पैशाचा आकडा जेव्हा पाहिला तेव्हा लक्षात आलं की आपण कशाला हट्ट करतो एवढ्या कमी पैशासाठी. वाघांची संख्या खूप वाढलेली आहे, शहरामध्ये वाघ यायला लागलेत, त्या वाघांचा बंदोबस्त कधी करणार आहात? नाही, असं आहे की हे खरं आहे की इतकी जास्त संख्या झाली हा चिंतेचा विषय झाला. म्हणजे पहिले हा राज्याच्या अभिमानाचा विषय होता, आता वाघांची एवढी जास्त संख्या झाली की चिंतेचा विषय झाला. आणि म्हणून आम्ही निर्णय केला आहे की काही वाघांचं स्थानांतरण केलं पाहिजे, ट्रान्सफर केलं पाहिजे. पहिल्यांदा 5 वाघ ट्रान्सफर करण्याची अनुमती आम्हाला भारत सरकारकडून प्राप्त झाली. परवा जेव्हा माननीय भूपेंद्र यादवजी आले तेव्हाही या विषयावर आम्ही चर्चा केली की तुम्ही सांगता टायगर बढाव 1972 पासून आता स्वर्गीय इंदिरा गांधींनी वाढवण्यासाठी योजना तयार केली, आता 50 वर्ष पूर्ण झाले आणि आता आमच्या भागामध्ये तर इतके वाघ झाले, त्यांचं स्थानांतरण केल्याशिवाय हे आपण पुढे जाऊ शकत नाही. मग ते मुंबईच्या वाघाचंही स्थानांतरण इकडे असेल किंवा आमच्या जंगलातल्या वाघांचं असेल. मी शेवटचा प्रश्न घेतो. 2024चं चित्र कसं असेल? कारण आपण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार पुढे जात आहे आणि तुम्हीच त्यांचं कौतुक करता की खूप चांगलं काम करता, तर चांगली बॅटिंग केली आहे, फॉर्ममध्ये असतील, तर मग कसं चित्र बदलेल? नाही, चित्र काय बदलवायचं? बिहारमध्ये तुम्ही बघितलं, नितीश कुमारजींनी काम चांगलं केलं, आमची संख्या जास्त असतानाही आम्ही मदत केली होती. तसं इथे होईल महाराष्ट्रामध्ये? नाही, याचा अर्थ अनेक पर्याय आहेत. म्हणजे असा विचार तुम्ही का करता आहात की आता मी जसं मगा सांगितलं की 2024च्या परीक्षेचं उत्तर आता 2023मध्ये का द्यायचं? त्याचं उत्तर 2024मध्ये कशा पद्धतीचे प्रश्न राजकीय क्षेत्रात असतील त्याचं उत्तर दिलं जातं. पण याचा अर्थ असा आहे का की एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही सोडून देऊ? भारतीय जनता पार्टी एकदा मैत्री केल्यावर मैत्रीचा हात सोडत नाही. आणि आता तुम्ही समजून घ्या, शिंदेचा S, फडणवीसांचा F, सुपरफास्ट, एकनाथजीचा E, देवेंद्रचा D, इकॉनॉमिकली डेव्हलपमेंट सुपरफास्ट करण्यासाठी हे सरकार आलं आहे. आम्ही त्या माध्यमातून काम करणार. पण या सरकारबद्दल राऊत म्हणाले की 15 फेब्रुवारीपर्यंत, आणि तुम्ही त्यांना चॅलेंजही दिलं 1 महिना वाढवून. मी तर म्हणतोय ना की तुम्ही 15 फरवरी नाही, मी तुम्हाला 1 मार्चपर्यंतची मुदत देतो. सांगा ना तुम्ही 1 मार्चपर्यंत सरकार पाडू नाही शकलो तर आम्ही सांगू. आता असं आहे की महाभारतात सुद्धा तुम्ही पाहिलं अशा कितीतरी घोषणा करणारे तेव्हाही होते.
तेव्हाही होते, रामायणामध्येही होते. तर आत्ता एकदम घोषणा करणारे संपून जातील असं म्हणायचं का? असा या घोषणेकडे हा एक राजकीय हास्य जत्रा आहे हे बघायचं. आणि तुमचंच घोषवाक्य आहे की उघडा डोळे बघा नीट. हेच घोषवाक्य चांद्यापासून बांध्यापर्यंत लोकांना माहीत आहे ना. डोळे उघडतात, नीट बघतात, हसतात आणि पुढे निघतात. धन्यवाद सुधीर भाऊ. आपण आपलं विजन मांडलं, आमच्या प्रश्नांची उत्तर दिली आणि आम्हाला वेळ दिलात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.